नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 27, 28, 29 जुलै 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता असून या कालावधीत कमी दाबाच्या क्षेत्राचाही परिणाम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकतो। कुठे जोरदार वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकवान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालच्या उपसागरात भुवनेश्वर आणि ओडिसाच्या परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून पावसाला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता। ही प्रणाली उत्तर पश्चिम दिशेने सरकल्यास विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो। कोकण घाटमाथ्याकडे अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त पश्चिम नैऋत्य वाऱ्यामुळे पुरवठा कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतो। आज आपण या व्हिडिओमध्ये या सर्व माहितीवरून 27, 28, 29 जुलै 2026 या तारखेला महाराष्ट्रात कुठे कुठे जोरदार पावसाची शक्यता, विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील। सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताच्या केरळच्या दक्षिण भागात मध्यम ठिकठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। कर्नाटक, गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मुसळधार स्वरूपात राहील। तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे जोर जास्त राहील। विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद मध्यम स्वरूपात राहील। रामगुंडम, जगदलपूर आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अतिवृष्टीची शक्यताही भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा, कांतामल आसपासच्या भागामध्ये बघायला मिळू शकते। तसे महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज जबरदस्त राहील। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही चांदगडच्या भागात जोरदार स्वरूपात राहील। सावंतवाडी, अंबोली तसेच बंडा, रामगड, अल्रणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची-बेळगाव मध्यम स्वरूपात राहील। धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगुंजी मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, रिव्होना, जागवी, कास्टल रॉक, पणजी, वास्को द गामा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। वेंगुर्ला, मापण, कुडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे आजराला जोर जास्त राहील। नेसारी, अड्डाला, कुरणवाडी आणि चिकोडी, रायबा, किडकल, देवणकाठी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव, बायगणी, पोईपकासल, मापण, कुडल इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा, कुणकेश्वर, विजयदुर्ग, राजापुरे पट्टण इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। परोळा, संगम, मलकापूर, कोकुलाई जोरदार स्वरूपात राहील। किनी, कोडाली, अष्टा, कोल्हापूर, इचलकरंजी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। इस्पोर्ली, कागल, मुरगुड, बिद्री, निपाणी, चिकोडी, गारगोटी मध्यम पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा हलका पाऊस राहील। सल्लगा, शिरगोपी, कुडाची, रायबा, किडकल, देवणकाठी मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळकाठी, किरंगी, दागलपूर, बिलर्जत, कानामडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसात। सोलापूर जिल्ह्याकडे घेरडी, चिंके, सांगोळे मध्यम स्वरूपात राहील। तसेच म्हसवड, पिलवी आणि बराड, शिंगणापूर हलका पाऊस राहील। पिलवी, भालवानी, पंढरपूर, खर्डी, मंगळवेढा, मारवाडे मध्यम स्वरूपात राहील। कुरुलवेटी, सोलापूर, मंगळुळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, नळदुर्ग, होर्टी, तुगाव, उज्जैनम, घोटाला, उमरगा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी, वेरबंग, पाणेगाव, बार्शी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। मोल, अंगार, शेतपल, पेमले, टेंभुर्णी, वांगी, केरन, खोंडे, सेल्सियस, करमाळा, बिगवन या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। बराड, शिंगणापूरला हलका मध्यम राहील। बारामती, लुसुंबे इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील।
सातारा जिल्ह्याकडे लोणार, नांदल, फलटण हलक्या स्वरूपात राहील. मूल, निंदाल, दहिवडी इकडे हलक्या स्वरूपात राहील. देवरा, कोरेगाव, रहमतपूर, औंध, पुसेवली मध्यम हलका राहील. ओमराज, कराड, कडेगाव, विटा इकडे हलक्या स्वरूपात राहील. मेढा, उडाले, इस्लामपूर, रामपूर, पलूस, तासगाव, आष्टा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन जोरदार पावसाचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील. कोयना, पाटण, अरळ, आरवाडी मुसळधार स्वरूपात राहील. कोयना, माखनजन तसेच किनारपट्टीचा परिसर, हेडवी, गुहागर, मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण, उसोटेपोट, चाकदेव, घोगरे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाबळेश्वर, पोलादपूर आणि तसेच महाड, वर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याकडे व्याले, सोनापूर, लवासा, जिरटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील. भोर, शिरवळ हलका पाऊस राहील. खंडाळा, लोणार हलक्या स्वरूपात राहील. मारगाव, जेजुरीला हलका पाऊस राहील. सासवडला मध्यम हलका राहील. पुणे, लोणी, कालभोर, पुनावले, आळंदी, चाकण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. राऊ, नार्वे, बोरी, पारेगाव, सुद्रुक, भांबर्डे, मलटण, कवटे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. अहिल्यानगरच्या भागामध्ये पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, पडेगाव, कर्जत, कुलधरण, जळगाव, मिरजगाव मध्यम स्वरूपात राहील. जामखेड, काडाष्टी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. राळेगाव, सुरेगाव, पाने, सुपे, टाकटुकेश्वर, आले आणि नारायणगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर, कोडगाव, बगूर, पाथर्डी, भक्तापूर मध्यम स्वरूपात राहील. गोरेगाव, मनस, नेवासा, देवळी, प्रवरा, श्रीरामपूर, शिर्डी, पलतांबा, कोपरगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि तसेच संगमनेर, आश्वी, वरवंडी, घारगाव, मांडवे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. जुन्नर, ओतूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील. कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेतला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील. कर्जत, कुसर, मुंबई, नवी मुंबई मुसळधार स्वरूपात या बऱ्याच ठिकाणी राहील. ठाणे, कल्याण, डंबली, मीरा भाईंदर, ओमवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे. पालघर जिल्ह्याकडे वसई, विरार, पालघर तसेच बोईसर, वाणेगाव, कासा, कुरुड आणि गोडमाल, वाडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. उंबरपाडा, पिलवी, शहापूर, क्षेनवा, सम्राट, गुंडा, इगतपुरी आणि तसेच खोडाला लगेच पेसर, जोर, मोकडा, त्र्यंबक, मुनगाववाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज राहील. नाशिक जिल्ह्याकडे अकोला, तिरडे, डुबरे, नांदेड, शिंगोटे मध्यम हलका राहील. निमगाव, शिन्नर, मंजूर आणि शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. नाशिक, देवळी, निफाड, लासलगाव, पाटोदा, जोपूल मध्यम स्वरूपात राहील. कुसुमाडी, ममदापूर, तालवड, नांदगाव, मनमाड इकडे मध्यम स्वरूपात राहील. वणी, डोटांबे, चांदवड, देवळा, कळवण, ओझर आणि सौदाने मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. सटाणा, औटी, नामपूर, निमशेवडी, अंजंग, चिंचवे मध्यम स्वरूपात राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे चोरवड, पिंपळनेर, अंमली, कोकसाने, साक्री, बॅट, चिंचखेड, दिवी, दुसाने, विसरवाडी, नवापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. सुत्राणे, अंजाले, रानाला, खरपाली, शहादा, अक्कलकोवा हलका पाऊस राहील. धुळे जिल्ह्याकडे शहादा, असोल, मालगाव, किटिया, वडबिकी, सांगवी, सुले, जैतपूर, गोडी, इसाले, चिमठाणे, नांद्राणे मध्यम स्वरूपात राहील. धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, आरवी, बोकरूड मध्यम पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगरला मध्यम स्वरूपात राहील. पुढील 3 दिवसात श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मेहुंबे, चाळीसगाव, अंबाला, नांदगाव, मनमाड, मालगाव, नांद्राणे लगतचा परिसर, तालवड या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता. तसेच विरामगाव, पिशोर, कन्नड, हतनूर, अल्पा, देवगाव, फुलंब्री इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज. वैजापूर, गंगापूरलाई मध्यम हलका राहील. श्री छत्रपती संभाजीनगर, सांगसी, पिंपरी तसेच काचोड, पाचोड, बिडकीन, लिंबे, जळगाव, गंगापूर, धाकेपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर आणि तसेच उमापूर या बऱ्याच ठिकाणी भालम टाकली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. आणि जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागात मंगळूर, रामशेगोसोटा, वारीगावरी, ईश्वरनगर मध्यम स्वरूपात राहील. तानवाडी, परतूर, मठ्ठा, पानवाडी तसेच तारगाव, जालना, बदनापूर, सेवली जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि देऊळगाव राजा, दाभाडी, सम्राटनगर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. दाभाडी, हंसाबादला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकतो. बीड जिल्ह्याकडे बीड, करकम, येलम, चौसाला,
पात्रूड, जामखेड तसेच करकम मध्यम स्वरूपात राहील. धारूर गेज, मांजलगाव, वडवणी, तळेगाव, सिरसूर, सोनपेठ मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणीचा व अहमदपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील. धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेटबूम मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. एडशीपेठ, कामेगाव, बेमली मध्यम हलका राहील. वैरभंग, पाणेगाव, बार्शी, तुळजापूर, वडोला, तांदवळी, नळदुर्ग, उर्टी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. लातूर जिल्ह्याकडे भाटंजी, किल्लारणी, औराद, शहाजानी, हलसी, भालकी, बीदर, हिलखेडा, अचोला या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील. खिंतोड, भाडा, औसा तसेच लातूर, घाटेगाव, रैनापूर, लातूर रोड, श्रीरंतपाल, वडमुजुक, उदगीर, मुरकी, हणेगाव, जाकाल या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. आणि हणेगाव, जाकाल, देगलूर, रुद्रलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून देगलूरला जोर जास्त राहील. परभणी जिल्ह्याकडे मुखेड, नरशी, कवठा जोरदार स्वरूपात राहील. कंधार, लोहा, गंगाखेड, पालम मध्यम स्वरूपात राहील. आणि परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मट्टा, सेलू आणि आष्टी, पाथरी या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, नांदेड, वाघाला, मुखेड पूर्ण मध्यम स्वरूपात राहील. आणि पेटुंबडी, कोंडलवाडी, धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे. हिमायतनगर, ढाकणी, मोरचुंदी, किनवट जोरदार पावसाचा अंदाज राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीला जोर जास्त राहील. कळमनुरीला मध्यम स्वरूपात राहील. इनापूर, महागाव, मावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुपी, कर्जना, खेरडा जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बेबी मेकर, डोंगगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे. घाटबोरी, कुदनापूर, चिखली इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. अहमदपूर, खेलवड, बुलढाणा, मोटाला, पिंपरी गवली मध्यम हलका राहील. खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा तसेच दासराखेड, मलकापूर हलका पाऊस राहील. अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, तेलहरा, जळगाव, जामोद, अंधुणा, पात्रुडा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील. अकोला, बोरगाव, म्हणजे गोरेगाव, आळंदा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच कर्जना, खेडा, मूर्तिजापूर जोरदार स्वरूपात राहील. दर्यापूरला हलका पाऊस राहील. अमरावती जिल्ह्याकडे अंजनगाव, सुजी, अचलपूरला मध्यम हलका राहील. चिखलदरा, सालदारणेला जोरदार पावसाचा अंदाज आहे. चांदूर बाजार, ब्राह्मणतळी तसेच अमरावती, मोजारी जोरदार पावसाचा अंदाज आहे. नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाटके, धारवा, कलम हलका पाऊस राहील. जामोडा, घाटंजी, करंजी, रुई, जवई, अरणी, ध्यानी, पांढरकवडा तसेच पुसद, खंडाळा या भागात जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकतो. आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट जोरदार स्वरूपात राहील. देवळी, कोल्हापूरला मध्यम स्वरूपात राहील. वर्धा, जामणे, आर्वी, वडोणा, लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील. नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकाटे, दुतीवाडा, कोडाली, नागपूर, हिंगणा, पाचगाव, डोरली, कमळेश्वर, कोडाली, काटोल जोरदार पावसाचा अंदाज आहे. कामटे, वाघोली, पारशिवनी, बडेगाव, बिछवा जोरदार पावसाचा अंदाज राहील. भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, धर्मापुरी, असोली, कंधारे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. लखनी, साकोली, संग्राणी, आडायल, गौतमगाव, पावनी, भिवापूर, उमरेड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिल्हा, चांगझरी, गोरेगाव, आमगाव, लांजी, वारसेवणी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील. दिवरी, चिंचोला, डोंगरघर, मार्कासा जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. कुरखेडा, बलिटोला, कोलगाव, बोंडगाव जोरदार स्वरूपात राहील. गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग, दिघोरी, अरमोरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वलनी, सिंदवई, राजुरी, मूळ, सावली जोरदार पावसाचा अंदाज राहील. गडचिरोली, धनोरा, मुरमगाव, नाटीचौक मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कापसी, पंगजनूर, गिरवाडा, पाराकोट, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा तुफान पावसाचा अंदाज राहील. तसे अष्टी, मुलचेरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. सोनापूर, शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. बदलापूर, गजवाली, गुगस रोड, वणी, कायर, मोहली, कोटवाडा, चरवके, चिमूर, ब्रह्मपुरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.